मज हृदय सद्गुरु जेने ताळिलो हा संसार पुरु म्हणून शेषाचा गुरु विवेकावरी. आपले सगळ्यांना आपण सगळेच या ठिकाणी गुरुवारी आजचा जो दिवस आहे तो दिवस म्हणजे संसारात आल्याच्या नंतर या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर इथून तरुण जाणं हे फार अवघड आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सगळे आपण अनेक ठिकाणी ऐकतो महाराज कीर्तनात सांगतात. मी पण अनेक कीर्तन ऐकले आणि प्रत्येकाचं वय इथं बसलेले माझ्यापेक्षा खूप मोठे आहे. तुम्ही वयाने अनुभवाने ज्ञानाने फार मोठे. त्याच्यामुळे तुम्ही जीवनात अनेक कीर्तन ऐकले असतील की असं तसं सांगतात महाराज लोक. पण जो अनुभव आहे हा अनुभव कोणाकडेच नाही. अनुभव कोणाकडेच नाही. बोलाचाच बाप आणि बोलाचीच कडी एवढंच फक्त ते सांगणार. त्यांना ते म्हणजे स्वतः त्याच्यात किती सत्य आहे ते पडताळून बघत नाहीत की हे खरं आहे का खोटं आहे का असं ते पण स्वतः बघणार नाही. फक्त सांगण्याचं काम करतात. परत जर आपण म्हणायला गेलो तर ते काय म्हणतात आम्ही महाराज आम्ही थोडी संत आहे. संतांनी सांगितलं ते सांगायचं काम करतो. मग तुम्ही सांगून काय करता म्हणजे नेमकं सांगून काय उपयोग आहे. लोकांना ते कळायला पाहिजे. त्यांना सुद्धा तो अनुभव आला पाहिजे. त्यांनी सुद्धा मानलं पाहिजे. लोकांची कीर्तन पाठ झाली तर ऐकता ऐकता लोक झोपून देतात. म्हणजे जो खरा अनुभव आहे हा कोणाकडेच नाही. आणि आपण या ठिकाणी सगळे जेवढ्यांना अनुभव भेटला तेवढे खरंच भाग्यवान म्हणायचे. भाग्यवान कोणाला म्हणतात. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाही नारायण. हे भाग्यवंताचं आता भजन पूजन म्हणण्याच्या नंतर आपण बघतो दर शनिवारी सोमवारी गुरुवारी 12-12 2-2 वाजेपर्यंत भजन चालतं. ते भजन का नाही. भजन म्हणजे काय जे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे ते आपल्याला ओळखता येणं अनुभवात येणं त्याला भजन आणि पूजन म्हणतात. नुसतावर देवाला 2-3 किलो कुंकू हळद थापून त्याचा काही उपयोग होत नाही. तर आपल्याला देव अनुभवता आला पाहिजे. देवाचा अनुभव झाला पाहिजे. सगळीकडे देव आहे. प्रमाण आपण अनेक ऐकतो की विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाऊ नाही मुरला आजीम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठला हा म्हणायचा भाव झाला. पण सगळीकडं भगवान परमात्मा दाखवून आपल्याला ज्यांनी भगवान परमात्म्याचं दर्शन केलं ते गुरुवारी आपल्याला लाभले हे आपल्या सगळ्यांचंच भाग्य आहे. आणि मी मागच्या वेळेस म्हटल्याप्रमाणे तुम्ही इथं सगळे बसलात. सगळ्यांपेक्षा तर खरंच मी आणि नंदिनी भाग्यवान आहे की आम्हाला एवढ्या लहान वयामध्ये आणि भगवान परमात्मा जाणून गेल्यानं आपल्या जोडीला भाग्य मिळाले. बाबांच्या माध्यमातून मिळाले. त्यामुळे जीवनभर माझ्या अंगाच्या कातड्याच्या चपला करून जरी त्यांच्या पायामध्ये घातल्या तरी सुद्धा हे त्यांचे उपकार सुटणार नाहीत. किंवा म्हणजे आजपर्यंत मी अनेक महाराजांचे कीर्तन ऐकले. लहानपणापासून मी शिकायला आळंदीला संगमनेरला असे अनेक ठिकाणी फिरले. आणि मोठे मोठे महाराज लोक आपण ज्यांना संसारात मोठे म्हणतात ते महाराजांची कीर्तन ऐकली. पण मला कधीच असं जाणवलं नाही की मी यांच्याकडून कधी काहीतरी घ्यावं. ही आपण असं म्हणतो ना एखादं लहान लेकरं असलं आणि त्याला विचारलं की तुला कोणासारखं बनायचं कशासारखं बनायचं तर तू एखाद्या व्यक्तीचं नाव सांगता. असं मला एक पण महाराज दिसले नाही की मला असं वाटलं की मी त्यांच्यासारखं बनावं किंवा त्यांच्यातले जे अनुभव आहेत ते मला पहिल्यांदा मला ज्यावेळेस बाबा भेटले त्यावेळेस बाबा ज्यावेळेस बोलायला लागतात त्यावेळेस असं वाटतं की बाबांनी नुसतं बोलतच राहावं आणि आपण नुसतं ऐकतच राहावं. हा अनुभव मला बाबांच्या संगतीमध्ये आल्यामुळे भेटला. त्यामुळे बाबांचे आईचे आणि तुम्ही सर्वजण सर्वांचे मनापासून आभार. आणि बाबांच्या विनंतीवरून एक अभंग तुमच्या समोर मांडते. गुरु बिन कौन बतावेगा गुरु बिन कौन बतावेगा बड़ा बिकट यमघात गुरु बिन कौन बतावेगा. भ्रांति की नदियाँ बीच में आई भ्रांत की पहाड़ी नदियाँ बीच में अहंकार की रात गुरु बिन कौन बतावेगा. काम क्रोध के दो पर्वत ठाड़े लोभ चोर संघार गुरु
बिन कौन बतावेवा। मद मत्सर का मेघा बरसत माया पवन बढ़ ठार। गुरु बिन कौन बतावेवा। कहत कबीरा सुन भई साधु क्यों तरना